नमस्कार, मी शनाया। आजचा विषय आहे अजित पवारांनी आरोप केलेला पुरंदर उपसा योजनेचा घोटाळा नक्की काय आहे। अजित पवारांवर सातत्याने 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपला अजित पवारांकडून सिंचन घोटाळ्याचा आरोप झेलण्याची सध्या वेळ आली आहे। ती देखील अजित पवार भाजपच्या सत्तेत वाटेकरी असताना। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रचारात एकमेकांविरुद्ध सुरू झालेले आरोप प्रत्यारोप या थराला गेलेत की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवसेना राज्यात 1995 ते 1999 या कालावधीत राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना भाजप युतीच्या सत्ता काळात सिंचन घोटाळा झाल्याची गंभीर आरोप अजित पवारांनी केलाय। अजित पवारांनी केलेला हा आरोप पुरंदर सिंचन योजनेच्या संदर्भातील आहे। ही योजना नक्की काय आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून अजित पवारांनी नक्की कोणता आरोप केलाय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अजित पवार असं म्हणाले की 1999 ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खातं आलं। तेव्हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली। मी ती फाईल पाहिली असता त्यामध्ये या योजनेची रक्कम 330 कोटी रुपये असल्याचं आढळून आलं। मात्र मी अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढवल्याचं स्पष्ट केलं। या प्रकल्पाची किंमत 220 कोटी रुपयेच असल्याचं या अधिकाऱ्यांनी कबूल केले। पुढे त्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की 100 कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले होते। मग आम्ही अधिकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आमचे 10 कोटी वाढवले आणि या प्रकल्पाची किंमत 310 कोटी झाली। ती फाईल अजूनही माझ्याकडे आहे। ती जर काढली असती तर हाहाकार माजला असता। अजित पवारांनी ज्या योजनेच्या माध्यमातून हे आरोप केले ती योजना नक्की काय आहे ते आधी पाहूयात। पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती आणि दौंड या दुष्काळी तालुक्यातील शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 1996 साली पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मान्यता देण्यात आली होती। या योजनेच्या अंतर्गत मुळा आणि मुठा नदीतील 4 टीएमसी पाणी पंपाच्या साहाय्याने लिफ्ट करून पाईपलाईनद्वारे दुष्काळी तालुक्यांना देण्यास मान्यता देण्यात आली होती। पुणे जिल्ह्यातील 63 गावातील 25,498 हेक्टर शेतीला फायदा होईल असं या योजनेच्या माध्यमातून सांगण्यात आलं। अजित पवार यांनी केलेल्या दाव्यानुसार 1996 ला या प्रकल्पासाठी युती सरकारने 330 कोटी रुपये खर्चास मान्यता दिली होती। मात्र 1999 ला सत्ता बदल झाला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री बनले। तेव्हा त्यांना या योजनेचा खर्च वाढवण्यात आल्याचं लक्षात आलं। त्यांनी अधिकाऱ्यांकडे याची चौकशी केली असता पार्टी फंडासाठी 100 कोटी तर अधिकाऱ्यांनी 10 कोटी वाढवल्याचं सांगण्यात आलं। या प्रकल्पासाठी वेळोवेळी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असून आतापर्यंत या प्रकल्पासाठी 393 कोटी रुपये खर्च झाला असून उरलेल्या कामांसाठी आणखी निधीची मागणी करण्यात आली आहे। 2006 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। या प्रकल्पाचं काम हैदराबाद मध्ये स्थित असलेल्या IVRCL या कंपनीला देण्यात आलं होतं। मात्र महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या प्रकल्पाच्या फाईलवर सही कोणी केली होती। कारण 1995 ते 1999 या कालावधीत युती सरकारमध्ये जलसंपदा विभागाचा कारभार 3 वेगवेगळ्या मंत्र्यांनी पाहिलाय। सर्वात आधी युती सरकार सत्तारूढ झालं तेव्हा या खात्याची जबाबदारी भाजपच्या महादेवराव शिवणकर यांच्याकडे होती। मात्र अण्णा हजारेंनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना जलसंपदा विभागाचा पदभार सोडावा लागला। त्यामुळे काही काळ या खात्याची जबाबदारी गोपीनाथ मुंडेंकडे होती। त्यानंतर या खात्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली। त्यामुळे या तिघांपैकी फाईलवर सही कोणी केली हा मोठा प्रश्न आहे। गोपीनाथ मुंडे हे त्यावेळच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतेच आणि त्यावेळच्या महाराष्ट्र भाजपचे ते सर्वेसर्वा देखील होते। हा तोच कालखंड आहे ज्यावेळी दक्षिण भारतातील खास करून हैदराबाद मधील वेगवेगळ्या कंपन्यांना सिंचन विभागातील शेकडो हजारो कोटींची टेंडर्स मिळत गेली। अविनाश भोसलेंचा देखील याच काळात उदय झाला। पुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेवर आल्यावर देखील या हैदराबाद लॉबीचा प्रस्ताव वाढत गेला आणि त्यातूनच महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले। मात्र नियतीचा फेरा म्हणा किंवा काळाचा महिमा, एकमेकांसोबत सत्तेत सहभागी असलेले भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सिंचन घोटाळ्यांवरनं एकमेकांना घायाळ करत निघालेत आणि हे आरोप भाजपने त्यांच्या जिवारी लागलेत। कारण अजित पवारांनी आरोप करताना भाजपच्या कोणत्याच एका नेत्याचं नाव घेतलं नाही। या आरोपानंतर जलसिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय। अजित पवारांनी केलेले आरोप 100% खरे आहेत असं स्पष्टपणे सांगत विजय पांढरे यांनी राज्यातील सिंचन प्रकल्पामधील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश केलाय। त्यांनी स्पष्ट केलं आहे की कृष्णा खोरे प्रकल्पांतर्गत राबवण्यात आलेल्या अनेक उपसा सिंचन योजनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत। विजय पांढरे पुढे म्हणालेत की सध्या चर्चेत असलेले 100 कोटींचे आकडे हे केवळ हिमनगाचे टोक आहे। प्रत्यक्षात विविध सिंचन योजना मिळून हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय। अजित पवार आज आरोप करत असले तरी या छोट्या मोठ्या भ्रष्टाचाराचा कळस त्यांनीच केलाय असा थेट आरोप देखील त्यांनी केलाय।
अजित पवारांनी अनेक घोटाळे केल्यामुळेच त्यांनी अधिकाऱ्यांची नावे जाणीवपूर्वक उघड केली नाहीत असा दावा देखील पांढरे यांनी केलाय. दरम्यान अजित पवारांच्या आरोपांवरनं भाजपकडनं विविध प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. तत्कालीन अर्थमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे की 1999 मध्ये मी अर्थमंत्री होतो. त्या काळात अशा स्वरूपात निर्णय झाल्याचं मला आठवत नाही. तसेच जर ही माहिती खरी असेल तर अजित पवारांनी ती 25 वर्ष दडवून का ठेवली असा सवाल देखील खडसे यांनी उपस्थित केलाय. एकीकडे अजित पवारांचे आरोप, दुसरीकडे विजय पांढरे यांचे खळबळजनक खुलासे आणि त्यावर भाजपकडनं होणारी प्रतिउत्तरं यामुळे सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उफाळलेला हा वाद पुढील काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता असून सिंचन विभागातील जुने निर्णय आणि त्यामागील सत्य पुन्हा एकदा उघड होणार का हे येणारा काळच ठरवणार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.